सायलेन्सर वगैरे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण सगळे कॉलेज रोडला जाणार आहे. नाशिकची सगळ्यात बेस्ट लोकेशन आहे नाईट राईडसाठी जर म्हटलं तर. आपण आता तिकडंच जाणार आहे. आता आपण आपली गाडीची टाकी फुल केली, इकडं मस्त पॉवर पेट्रोल टाकलं त्याच्यामध्ये. आपली बाईकमध्ये आपण नेहमी ना पॉवर पेट्रोल टाकतो बाई, नेहमी ना आपण आपल्या बाईकमध्ये ना पॉवर पेट्रोल टाकतो. कारण की ना पॉवर पेट्रोल टाकलं ना तर बाईकचं ना इंजनला पण कधी काही प्रॉब्लेम होत नाही, थोडं मायलेज पण चांगलं होतं. पण आपल्याला मायलेजसाठी तर आपण बाईक घेतलीच नाही आहे. आपण बाईक फक्त आणि फक्त पवण्यासाठी घेतलेली, म्हणजे रायडिंग करण्यासाठी, मोटो ब्लॉगिंग करण्यासाठी, तुम्हाला आपली फॅमिलीला चांगले व्हिडिओ दाखवण्यासाठी. त्यासाठी आपण बाईक घेतलेली आहे. आणि एक स्वतःचा पण एक ड्रीम होतो की एक स्वतःची बाईक पाहिजे, त्यासाठी पण आपण बाईक घेतलेली आहे. आपण काही जास्त बाईक वगैरे पळवत नाही, पण सीन कसा आहे ना, नॉर्मली एक ॲव्हरेज स्पीड 100-120 जास्त आली, पण ठीक आहे. आता आपण जिकडं चाललो ना ते नाशिकचं सगळ्यात बेस्ट लोकेशन म्हणजे कॉलेज रोड. तिथं ना सगळे लोक येतात ऑल. म्हटलं आपल्या नाशिकमध्ये जेवढं पण पब्लिक आहे ना, नाईट टायमाला ना जेवण वगैरे झाल्यानंतर मग आईस्क्रीम वगैरे थोडंफार फिरायला वगैरे सगळी पब्लिक तिकडे येते. आता आपण इथनं थोडा अजून पुढे गेलं का गोल्ड जिम लागते. गोल्ड जिमच्या नेक्स्ट सिग्नल जो होतो तिथनं राईट मारला का कॉलेज रोड स्टार्ट होऊन जातो. तसं म्हणत आपण कॉलेज रोडच आहे, पण तो एक जो मेन म्हणता ना की मेन जिथनं स्टार्ट होतो तो पुढून राईट आहे. आता राईट मारून आपण इथं स्टार्ट होतं. हे राज भाई आपल्यासोबत नेहमी गाडी पळवत आहे. हिला जास्त करून गाडी पळवायचा शौक आहे, पण आपला तसं नाही. आपण एकदम नॉर्मली गाडी चालवतो ना. आपण त्याच्यात आपल्या बाईकला कालच एक्झॉस्ट टाकली, ते पण फुल सिस्टम एका बाईक. असा लाऊड साऊंड आहे त्याचा, तुम्हाला साऊंड तर ऐकू येतच असं, एकदम भयानक विषाड. तो जो साऊंड टाकला आपण बाईकला ना, त्या साऊंडमुळे ना पब्लिक रिॲक्शन एवढा हार्ड भेटतंय ना आपल्याला की भाई सगळे पब्लिक आपल्या बाईककडे बघताय. बाईक आहे आपली R15 V3, पण भाई बाईकला साऊंड ऐकल्यानं लोकांना असं वाटतं कोणती सुपर बाईक येऊ राहिली. एक नंबर आहे बना साऊंड. तुम्ही पण टाका, फक्त जास्त लाऊड टाकू नका. जास्त लाऊड साऊंड टाकल्यामुळे ना बाकीच्यांना आपल्यामुळे प्रॉब्लेम नको आहे. पण आज आपण आपल्या बाईकला कालच एकच टाकलं, थोडंसं मस्ती करू, थोडं चिल मारू. चला बाकी पाहून घेऊ. पब्लिक रिॲक्शन तर भाई एक नंबर भेटते. जो नाही तो आपल्या बाईककडे बघतोय एकदम आड. हे पण बघताय. राज भाईंच्या बाईकला आवाज नाही पण लूक आहे, म्हणून त्यांच्याकडे पण बाईकला त्यांना वाटतं त्या बाईकचा आवाज येतोय, पण बाईकचा आवाज आपल्याच बाईकचा आहे. आपल्या इकडं थोडं पुढं काम आहे, जुडिओमध्ये जायचं आपल्याला, थोडं शॉपिंग वगैरे करू. आता इकडे थोडं पुढं आपण बाईक पार्क करू, मध्ये जाऊन येऊ, एक चक्कर मारून येऊ. तसा टाईम झाला आहे खूप, चालू आहे की नाही बघून येऊ एकदा आपण. मध्ये बाईक तर पार्क करू पहिले. ही आपली लाल परी बाई, हिचं नाव चेंज करायचं आहे, पण स्टार्टिंगला हिचा रेड अँड ब्लॅक कलर आहे, त्याच्यामुळे मी हिला प्रेमाने लाल परी म्हणतो. एक्झॉस्ट टाकला आहे बाईक ब्लॅकमध्ये, एकदम हार्ड फुल सिस्टम आहे, एकदम भारी दिसतोय. थोडं लाईटचा प्रॉब्लेम आहे, पण एक नंबर आहे. चला आता जाऊ तिकडं. बाई जुडो बंद होता त्याच्यामुळे काही झालं नाही. आपण आता परत चाललो आहे, कारण की रात्रीचे 10:30 वाजले. जुडो बंद झालं होतं त्याच्यामुळे मग नाही झालं आपलं काम. आता उद्या करू. आता आपण निघू. चला. आम्ही तिघं ना नेहमी सोबत राहतो, तिघंच, बाकी कोणी काही नाही. आम्ही आमच्या तिघांकडे बाईक आहे. आकाश भाईकडे पण बाईक आहे, पण त्यांची बाईक घरी, कारण की तिथं थोडं काम निघालं त्यामुळं. चला, एक इथनं ना स्ट्रेट पुढं ना आपलं भोसला कॉलेज लागतो, तिथनं परत उठून मारू ना आपण. पब्लिक रिॲक्शन एक नंबर. नाईटचा टाईम पण जास्त आला, पूर्ण सायलेंट आहे, फक्त आपल्या बाईकचा आवाज आहे. सगळे आपल्या बाईककडेच बघताय, पण आपल्यामुळे थोडं पब्लिकला प्रॉब्लेम होतोय, तर त्यासाठी सॉरी यार. बाकी थोडंसं चालतं, थोडं ॲडजस्ट करा, आम्ही पण ॲडजस्ट करून घेऊ. हे इकडे HPT कॉलेज आहे, आणि इकडून लेफ्ट साईडला ना हॉस्टेल वगैरे आहे स्टुडंट लोकांसाठी. आमच्या कॉलेज रोडला ना खायच्या गोष्टी खूप भारी भारी. पब्लिक रिॲक्शन तर चालूच आहे भाई, जो नाही तो आपल्या बाईककडे बघतोय. आता ही गँग पण आपल्याकडेच बघत होती. इथं बाईकवर बसेल दुसऱ्यासोबत आपल्या बाईककडे लक्ष यायचं. पोरींचं
कॅमेराचा प्रॉब्लेम येतो आहे, कारण की ना स्टेबिलिटी नाही थोडं ॲडजस्ट करून घ्या प्लीज. थोडं आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना थोडंसं सुधरवू. थोडं गोप्रो वगैरे मी एक ऑर्डर केलेला आहे, तो आला का आपण मग करू त्याच्यामध्ये. थोडे कटपीट मारायला मजा येते. आराम पाहिजे ना, हँडलिंग ना एकदम बेस्ट आहे. म्हणजे बाईक ना हातातून जातच नाही. राजभाई तर मागच राहून गेले होते. राजभाई काय आलं, काही विषय नाही. युटर्न चला, वापस एक युटर्न मारू. हा सिग्नल येईल ना, सिग्नल बंद झाला, टाईम झाला. चला वन्स मोर, 1 2 3 स्टार्ट. हो भाई, तो प्रॉब्लेम कसा ना, दोघं बाईक सेम आहे. दोघं ना R15 V3 आहे, वर्जन 3. त्यामुळे ना कोणी पुढं मागं जाणार नाही. दोघांची स्किल एकदम बेस्ट आहे. आम्ही दोघांना स्किलमध्ये काही प्रॉब्लेम नाही. दोघं बाईक रायडिंग करतो नेहमी पहिल्यापासून, म्हणून आम्ही दोघं आसपासच राहतो. चला, आकाश भाई थांबलेत थोडे इथं, निघू आता. चला राजभाई, काय आलं हो, काय आलं तुम्हाला? प्रॉब्लेम काय तुमचा? माझ्याशी बोला. ए थांब, पळू नको, मी बोलतो यांच्याशी. एवढं काय त्याच्यात? आपण काय केलं इथं? होय इकडे माझ्याशी बोल. तिकडे कुठं पळू राहिले? इकडे थांब रे तू, चल. होय प्रॉब्लेम काय तुझा? प्रॉब्लेम काय म्हणजे काय? अरे गाडी आमची ना, पण तू गाव का राहिला? आवाज कमी कर. आम्ही थोडी दुसरं का आम्हाला कोण त्रास नाही यायचंय. काय झालं तुमचं? काय चाललंय तुमचं? तू बोला, आम्ही आमच्या कानाने चालला ना, गाडी माझी आवाज आमच्या कानात चालला ना. माहिती का किती चालला? मला कोणतं पोलिसांना फोन करतो, मला कोण काय बोलतो एवढी मस्ती ना. ठीक आहे, एक काम करा, पोलीसवाल्यांना फोन लावा तुम्ही. पोलीसवाल्यांशी आम्ही बोलून घेऊ. तुम्हाला एवढंच प्रॉब्लेम, लावा फोन. चला नाही, लावा फोन, लावा. काय तुमच्याशी बोलून काही फायदा नाही आहे. पोलीसवाल्यांना फोन लावा, आम्ही त्यांच्याशी बोलून घेऊ. चला लाव फोन. ए बडबड नको करू, फोन लाव. काय त्याच्याशी काय बोलतोय? फोन लाव पहिले. हा लाव फोन, चल बोलो पोलिसांना. आम्ही येऊन बघू काय करतो ते. लाव. हा लावा फोन, लावा. अरे याच्या गाडीला तर आवाज बी नाही, माझ्या गाडीला आवाज आहे. माझ्या गाडीचं पूर्ण साऊंड आहे. हा लाव फोन, लाव. हा काय चेक करायचं, सगळं चेक करत बसतं. लाव फोन. हा लाव. काय पाहू का राहिला? हा चल लाव फोन. हा लाव. बघून घ्यायच्या गाडीला तर आवाज बी नाही बघ. काय अहो सर, तसं काही नाही, आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे. यांनाच प्रॉब्लेम आहे. अहो गाडीत कार बसा म्हणजे आपण इथं बोला ना तुम्ही. अरे ठीक आहे, चला यांना पण घ्या मग चौकीत जाऊन बोलून घेऊ आपण यांच्याशी डायरेक्ट. बोला. आमच्या बाईक आमच्या माणसाकडे तो घेऊन. काही नाही, सोडून दिलं, झाला मॅटर क्लोज. त्यांना पण बोलवलं होतं, आम्ही आलो. सर होते तिथं, सरांशी बोललो. सरांना प्रॉब्लेम सांगितलं, नेमकं प्रॉब्लेम झाला काय. मग ते सॉल्ट आऊट केलं त्यांनी. चुकी आपली पण होती, कारण की आपलं पण बाईकचं साऊंड लय लाऊड आहे, पण त्यांना नीट बोलता येत नव्हतं ना. चला आता निघू आपण इथनं. काय फाईन वगैरे होतं आपण भरून टाकलं. आता जाऊ घरी. रात्रीचे भाई 12:30 वाजले. 1.5 तास त्यांनी मध्ये बोर केलं. टाईम तर खूप गेला या टायमाला मध्ये भाई. 1.5 तास गेला म्हणजे काय कमी नाही. जाऊ द्या, जे झालं ते झालं. चुकी आपली पण होती. आता खूप टाईम झाला, घरचे खूप फोन येऊन गेले आता. चला, पण मजा आली. काही पण सांगा. बाईकचा पहिलाच दिवस म्हणजे राईडला निघालो. पहिल्या दिवशी सायलेन्सर लावला, दुसऱ्या दिवशी राईडला निघालो. आपण लगेच जमा. फाईन बिन भरला आपण. फाईन भरायला काही प्रॉब्लेम नसतो आपल्याला, कारण की चुकी आपली होती. ठीक आहे, चालतं, काही नाही एवढं. हे आपले ऋषी भाई एवढं रात्रीच्या आपल्या हेल्पसाठी आले होते. थँक्यू सो मच ब्रो. हा ब्लॉग तर एकदम हार्ड झाला, मजा आलेली. आता बघ परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन करू. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या प्लीज सपोर्ट करा, लाईक करा,
आणि सबस्क्राईब करून टाका भावांनो. भेटू परत नेक्स्ट टाईम. बाय बाय, सी यू.